नमस्कार मित्रो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आयडीचं रजिस्ट्रेशन आपण जेव्हा करतो त्यावेळेस आपण जर कास्ट कॅटेगरी सिलेक्ट केली म्हणजे एससी एसटी ओबीसी ही जर कास्ट कॅटेगरी आपण सिलेक्ट केली तर आपल्याला खाली कास्ट सर्टिफिकेट नंबर देखील मागितला जातो। तर मित्रो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आयडी तयार करताना जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे का, असेल तर ते कशासाठी आवश्यक आहे, कास्ट सर्टिफिकेट आपल्याला का द्यावा लागेल म्हणजे कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आपल्याला का द्यावा लागणार आहे, आणि जर आपण कास्ट सर्टिफिकेट नाहीये म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नंबर आपल्याकडे नाहीये म्हणून आपण जर ओपन मधून फॉर्म भरला, ओपन मधून जर आपण रजिस्ट्रेशन केलं तर काय होईल या संदर्भातील सविस्तर माहिती चला मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्रो चॅनल वरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। तर मित्रो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आयडी साठी आपण जेव्हा ऑनलाइन रजिस्ट्रेशन करतो, ऑनलाइन रजिस्ट्री जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपण जर कास्ट कॅटेगरी सिलेक्ट केली म्हणजे जर एससी एसटी ओबीसी यापैकी एखादी कास्ट कॅटेगरी आपण जर सिलेक्ट केली तर आपल्याला खाली कास्ट सर्टिफिकेट नंबर देखील टाकावा लागतो। कास्ट सर्टिफिकेट नंबर जर आपण नाही टाकला तर आपण ओपन मधून फॉर्म आपल्याला भरावा लागतो म्हणजे जनरल कॅटेगरी मधून आपल्याला फॉर्म भरावा लागतो, रजिस्ट्रेशन करावं लागतं। आणि जर आपण कास्ट कॅटेगरी जी सिलेक्ट केलेली आहे त्या कास्ट कॅटेगरीचं जे काही आपलं कास्ट सर्टिफिकेट नंबर आहे तो मात्र आपल्याला कंपल्सरी टाकावा लागतो। आता त्यासाठी मित्रो आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। आता तुम्ही जी कास्ट कॅटेगरी निवडलेली आहे त्या कास्ट मधून जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला काय फायदा होईल, तर मित्रो केंद्र शासनातर्फे व राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना राबवल्या जातात त्या योजनांचा आपण जेव्हा फॉर्म भरतो त्यावेळेस देखील आपल्याला आपली कास्ट कॅटेगरी विचारली जाते, प्रवर्ग आपला विचारला जातो आणि आपण ज्या प्रवर्गामध्ये समाविष्ट आहोत त्या प्रवर्गामधून आपण फॉर्म भरतो। आता कास्ट कॅटेगरी निवडल्यामुळे काय होतं की शासनातर्फे ज्या काही योजना राबवल्या जातात मग त्या प्रत्येक योजनेमध्ये कास्ट कॅटेगरीसाठी प्रत्येक प्रवर्गासाठी ठराविक कोटा जो आहे तो ठरवून दिलेला असतो आणि त्या कोट्यामध्ये त्या शेतकऱ्यांचा जर फॉर्म अप्रूव्ह झाला तर त्या कोट्यामधून त्या योजनेचा लाभ जो आहे तो त्या शेतकऱ्याला दिला जातो। त्यामुळे मित्रो शेतकरी योजनेचा लाभ घेत असताना किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेचा आपण लाभ घेत असताना आपल्याला कास्ट कॅटेगरी ही विचारली जाते। आता मित्रो आपल्याला जर कुठल्याही शेतकरी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला फार्मर युनिक आयडी ही मागितली जाईल, कारण फार्मर युनिक आयडीच्या डाटावरूनच आपल्याला कुठल्याही शेतकरी योजनेचा लाभ जो आहे तो आता दिला जाणार आहे। त्यामुळे फार्मर युनिक आयडी मध्ये आपल्याला आपला कास्ट कॅटेगरी जे आहे ते सिलेक्ट करणं गरजेचं आहे आणि जी आपण कास्ट कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे त्या कास्ट कॅटेगरीचा जो काही आपला कास्ट सर्टिफिकेट नंबर आहे तो देखील आपल्याला देणं गरजेचं आहे। म्हणजे उदाहरण दाखल मित्रो समजा तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल आणि अर्ज करताना तुम्ही जर ओबीसी कास्ट कॅटेगरी सिलेक्ट केलेली असेल तर तुम्ही फार्मर युनिक आयडी मध्ये देखील ओबीसी कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला आता योजनेचा लाभ घेताना फार्मर युनिक आयडी देखील टाकावा लागणार आहे, कारण हे आता पुढे पुढे कंपल्सरी केलं जाणार आहे। जसं आता पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर युनिक आयडी कंपल्सरी करण्यात आलेला आहे, कारण फार्मर युनिक आयडी आपल्याकडे असेल तरच आपल्याला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे, पुढील येणाऱ्या 19व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे मित्रो आपल्याकडे फार्मर युनिक आयडी काढताना म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्राचं रजिस्ट्रेशन करताना आपलं कास्ट कॅटेगरी जी काही आहे त्या कास्ट कॅटेगरीचं आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। अन्यथा तुम्ही जनरल किंवा ओपन मधून जर फॉर्म भरलात तर आपण कुठल्याही शासकीय योजनेचा फॉर्म भरताना आपण आपली जर कास्ट कॅटेगरी त्या ठिकाणी सिलेक्ट केली आणि आपली फार्मर युनिक आयडी वरती जर ओपन कॅटेगरी असेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला योजनेचा लाभ मिळताना प्रॉब्लेम येऊ शकतो, अडचण येऊ शकते। त्यामुळे मित्रो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आयडीचं रजिस्ट्रेशन करताना आपल्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर कास्ट सर्टिफिकेट काढता येतं का पहा आणि त्यानंतरच आपल्या फार्मर युनिक आयडी साठी शेतकरी विशिष्ट ओळखपत्रासाठी रजिस्ट्रेशन करा, कारण शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला कुठलीही अंतिम तारीख देण्यात आलेली नाही आहे। आणि जर समजा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल, कास्ट सर्टिफिकेट काढणं शक्य होत नसेल तर मात्र तुम्ही
जनरल म्हणजेच ओपन कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे ती तुम्ही करू शकतात। तर मित्र हो, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आयडीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट का आवश्यक आहे, कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर आपल्याला काय फायदा होईल या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती। ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त ही माहिती पाठवायला विसरू नका। अशाच नवनवीन माहितीसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।